नमस्कार, मी डॉक्टर सुनील बळे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव। आज आपण मधुमेह जनजागृती या माहिती सिरीजमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी या विषयावर माहितीपर प्रकाश टाकणार आहोत। डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे काय? डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे शरीरातील अनियंत्रित साखरेमुळे शरीरातील मज्जातंतूवर होणारा परिणाम याला डायबेटिक न्यूरोपॅथी असे म्हणतात। डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणे काय? डायबेटिक न्यूरोपॅथीच्या लक्षणांमध्ये सामान्यतः अशक्तपणा, कमजोरी जाणवणे, हातापायाची संवेदना कमी होणे, पाय सुन्न पडणे किंवा पायांना मुंग्या येणे किंवा हातपाय दुखणे, आतड्यांची अति हालचाल किंवा आतड्यांची हालचाल मंदावणे म्हणजे गॅस्ट्रोपॅरालिसिस होणे, शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे नियंत्रण बिघडणे व उभे असताना चक्कर येणे म्हणजे पोस्चरल हायपोटेन्शन अशा प्रकारचे सामान्य लक्षणं सापडतात। डायबेटिक न्यूरोपॅथीचे प्रकार कोणते? डायबेटिक न्यूरोपॅथीचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत। फोकल न्यूरोपॅथी याच्यामध्ये शुगर साखरेमुळे अनियंत्रित साखरेमुळे शरीराचा विशिष्ट भाग प्रभावित होतो मज्जातंतूचा। पेरिफेरल न्यूरोपॅथी याच्यामध्ये पाय आणि हात शरीराचे प्रभावित होतात। तिसरा प्रकार आहे प्रॉक्सिमल न्यूरोपॅथी, याच्यामध्ये खांदा आणि कंबर या भागातील मज्जातंतूचा भाग प्रभावित होतो। आणि चौथी असते ॲटॉनिक न्यूरोपॅथी, याच्यामध्ये शरीराची पाचक प्रणाली, मूत्रप्रणाली, प्रजनन प्रणाली असे प्रभावित होतात। हे 4 प्रकार आहेत। डायबेटिक न्यूरोपॅथीवर नियंत्रण कसे ठेवावे? डायबेटिक न्यूरोपॅथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणे, औषधं नियमित वेळेवर घेणे, रक्ताच्या साखरेची तपासणी करून त्याच्यावर नियंत्रण मिळवणे, हातापायाची योग्य तपासणी व त्याची निगा करणे, नियमित व्यायाम करणे, पोषक आहार घेणे व व्यसनाचा प्रकार टाळणे आणि मिठाचे प्रमाण कमी करणे हेच आपल्याला करायचे आहे।